एकदा मुंबईच्या एका जहाजामधून एका ड्रममधून काही खेकडे जात होते. एका व्यक्तीने विचारलं, त्या जे कॅप्टन आहे कर्णधार त्याला विचारलं की हे जे खेकडे भरलेले याला झाकण का लावलं नाही. ते अतिशय सुंदर उदाहरण देतात. ह्या खेकड्यांना झाकण लावण्याची गरज नाही, कारण का एक खेकडा जेव्हा वरती जातो तर खालचे 4 खेकडे त्याला आपोआप खाली खेचतात, त्यामुळे आम्ही ढक्कन लावत नाही. त्याच प्रकारे ह्या संसारामध्ये किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतो, परिवारामध्ये, ऑफिसमध्ये किंवा सामाजिक स्थितीमध्ये किंवा राजकारणामध्ये, प्रत्येक व्यक्ती त्या खेकड्याप्रमाणे दुसऱ्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. पण ही जी वृत्ती आहे, जी दुसऱ्याची प्रगती पाहून जलसी किंवा ईर्ष्या निर्माण होते, हे त्याचं लक्षण आहे. म्हणून ही जी खेकडा वृत्ती आहे, जसं आपण कोणाला खेचतो तर आपल्याला पण तसे खेचणार आहेत. म्हणून प्रकृतीचा नियम आहे, जो बोएंगे वही पाएंगे. आपण जे पेराल तेच उगवणार आहे. आपण जर दुसऱ्यामध्ये प्रेम इन्व्हेस्टमेंट केलं, स्नेह इन्व्हेस्टमेंट केला तर आपल्याला प्रेम आणि इन्व्हेस्टमेंट भेटणार आहे. आपण जर द्वेष इन्व्हेस्टमेंट केला तर आपल्याला द्वेष भेटणार आहे. आणि आपण जर दुसऱ्याला खेचलं तर आपल्याला पण कोणीतरी खेचणार आहे. हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये एक वाक्य ध्यानात ठेवायचं, आपण कोणाचं चांगलं करू शकलं नाही ना, हरकत नाही, पण आपण कोणाचं वाईट करता कामा नाही. आणि ही जी खेकडा जी मनोवृत्ती आहे, याला आपण स्वतःहून कमी केली पाहिजे, ज्यामुळे आपला फायदा होईल आणि समाजाचा पण फायदा होईल.